पियुष गावाला पोचलाय. चिंग्या घेतो आता मिल्कशेक प्यायला. त्याला शाळेतून सुटला आता आणि मिल्कशेक पितोय. अरे बघा किती सारे दुःख घेतो व्हरायटी आहे. हा चॉको मिल्कशेक आहे आणि केसर बदामाला. चिंग्याने घेतलाय मिल्कशेक. कुठला मिल्कशेक घेतलास? बदामवाला घेतलाय. फुल मजेने मिल्कशेक प्यायला लागलाय बघा. चिंग्याचा मिल्कशेक बघा एकदम मजेने पितोय. अमूल मिल्कशेक स्पॉन्सर बाय पियुष पाळ बघा. अजून एक घूट आणि आम्ही जातो आता घरी. तर हे बघा अमूल मिल्कशेक. हा चिंग्याचा मित्र येतोय. हा चिंग्याचा मित्र है. भाई तेरा नाम क्या है? आयुष. आयुष. तो इसका भी नाम मेरे जैसा ही है. तो ये इसका दोस्त है. तर बघा आता मी पूजा दीदीसोबत आलो आहे सामान घ्यायला. कारण गावी जायचं म्हणून ती मला सामान घेऊन देते. आईला वगैरे खायला, आम्हाला खायला, सगळ्यांना घेऊन देणार आहे ती. आणि हे बघा पोलीस डीमार्ट आहे. पोलीस डीमार्ट कसं असतं बघा तुम्ही. तर बघा आता मी पोलिसांसोबत जेवण करतोय. पूजा दीदी मला जेवण करायला घेऊन आले. बघा हे पोलीस लोकांचं कॅम्पस होतं. कॅम्पस आहे का काय माहिती नाही, पण इथं परेड चालू होती. आता सध्या बंद झाली आणि मी आता घरी जातोय. आणि हे हॉल पण आहे इथं. बघा आता टॅक्सीमध्ये बसलो आहे मी. आणि हे बघा पूजा दीदी काय काय खायला दिले मला. खूप सारं दिलं आहे खायला. हेलो गाइस, माय नेम इज धीरज. माय दोस्त आयुष. आपको कुछ बोलना चाहता है? तो अभी हमारे जिम में गाना कैसा बज रहा है आपको दिखाता हूँ मैं. रुक जाओ बस. तो कैमरा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चैनल टू माय सकरगंज. अभी देखो अब क्या होगा. तो अभी जिम में गाना कौन सा बज रहा है आपको दिखाता हूँ मैं. तो गाना देखो. तो आकाश भाई ने गाना बंद कर दिया. जूता लेने अंकल के पास. अंकल का आपका नाम क्या? अंकल बताओ जरा. आपका प्रमोशन कर रहा हो, बताओ नाम. मेरे को नहीं करने का प्रमोशन रखो. ये हमारे अंकल का दुकान है. अभी भी खोला है इन्होंने. ये देखो. और एक चिंग्यांना नवीन चप्पल घेतो इथं. रेड कलरची एकदम मस्तवाली. तुम्हाला पण यायचं असेल तर या इकडं. आमच्या गल्लीतच आहे. खूप व्हरायटी आहे बघा. खतरनाक 101 चप्पल आहे तिथं. आम्ही जातो आता गावी. पियुष बघा कसा बसला इथं. मम्मी पण आहे, पप्पा पण आहेत. आणि सगळे आता जातोय. खूप दिवसानंतर जातोय गावाला. कारण दिवाळी नव्हतं गेलो. आणि इथं बघा हे पनवेलची ट्रेन पण आली. तर ट्रेनमध्ये बसलो आता. आणि आता CSTला जाणार. मग तिकडून आम्ही दुसरी ट्रेन पकडणार. तुम्हाला दाखवतो. तर पियुष बघा बॅग वाढायला लागला इथं. तर पियुष 2 शब्द बॅग वाढायलाच तर कसं वाटायला तुला? हातलं दुखायला. तर बघा स्टेशनला आलो आणि अजून ट्रेन आलेली नाही आहे इथं. तर पियुष कसं वाटायला गावी चाललं असतं. पियुष बघा काय करायला. ट्रेन किती वेळा देईल काय माहिती आता. मम्मी गावी चाललीच कसं वाटायलंय तुला? पप्पा तुला कसं वाटायलंय? गावी चाललंस तर कसं वाटायलंय? तर चिंग्या तुला कसं वाटायलंय? तर ट्रेन यायच लागली आता थोड्या वेळात. तर तुम्हाला आल्यावरती दाखवतो. ट्रेन आली आता. एकदम लेट झाले ट्रेनला आज. एकदम 7 वाजताची ट्रेन 8:30ला आली.
ट्रेनमध्ये आलो आहे आणि पूर्ण ट्रेनच खाली आहे बघा. सगळं सामान ठेवलं. चिंग्या इथं बसल्या. चिंग्या इथं बघ जरा. ट्रेनमध्ये लाईट चालू झाली आणि माणसं पण खूप सारी आले ते बघा. आणि पियुष पेतोय, फॅन्टा पेतोय. सोबत काय आणलं दाखव. तर फॅन्टा सोबत चिप्स घेऊन आलाय. मम्मी पप्पा आईला व्हिडिओ कॉलवर बोलायला लागलेत. उद्या पोचू आम्ही गावाला, तुम्हाला तिकडंच गेल्यावर दाखवतो. तर आता ट्रेन चालू झाली आणि पियुष बघा कुठं बसलाय. पियुष बघा काय करतो इथं बसते बसून. आणि माझी मम्मी स्टेटस टाकायला लागली व्हॉट्सअपला. आणि काका बसले तिथं आमच्यासोबत. आणि हे आमचं सामान. आणि अजून दादर आलं नाही बघा बाहेरचा व्ह्यू. सकाळी दाखवतो तुम्हाला गावी गेल्यावरती. आता गावाकडचे ब्लॉग्स आहे तुम्हाला 4-5 दिवस कंटिन्यूस. आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आहे बघा. कसला खतरनाक व्ह्यू, एकदम डेंजरस. काय पण होऊ शकतं. माझा फोन पडेल म्हणून आता मी आतमध्ये जातो परत. आम्ही जेवण करतोय बघा. काय काय खायला आहे. पास्ता आहे आणि मेथीचे पराठे आहेत, चिप्स, चकली आणि अजून खाली मम्मीकडे आहे. तर बघू शकता आम्ही जेवतो आता. The next day. पियुष गावाला पोचलाय. सकाळचे किती वाजलेत दाखव फोन. तर सकाळचे 6:15 वाजलेत. पियुष गावाला पोचलाय आणि नाचायला लागलाय. मम्मी पण खुश झाली. इथं सामान ठेवलं इथं आणि पप्पा रिक्षा आणायला गेलाय तिकडं. हे बघा वातावरण गावाकडचं कसलं खतरनाक दिसते. एक नंबर दिसते वातावरण. हे सगळे दुकानं बंद आहेत. अजून कुणीच चालू केलेलं नाही इथं कायच. आणि माझा पप्पा रिक्षा घेऊन आलाय वाटते. पप्पा बघा रिक्षा घेऊन आला. आता आम्ही ह्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवणार. आम्ही रिक्षात बसलो आणि आता आम्ही जातोय घरी. आणि हे बघा कसलं खतरनाक धूर झालं इकडं सगळीकडं रोडकडं. खूपच खतरनाक दिसतंय. थंडी तर खूप वाजते. आणि आता 6:30 वाजले आणि थोडासा सनसेट येतोय, थोडंसं ऊन येत आहे. आणि हे बघा हा कारखाना आहे, साखरचा कारखाना आहे हा. आणि इथं खूपच घाण वास येतो. आणि हे तरी बघा इथं आभाळ बघा किती खाली आलं आहे. हे बघा सगळं धूरच झालं आहे सगळीकडं. आभाळ एकदम खाली आलं आहे आणि हवेमध्ये तरंगतं आहे. हे बघू शकतात खाली एकदम बघा जिकडं तिकडं धूरच दिसेल तुम्हाला. कसलं खतरनाक दिसते. आमच्या गावी असंच असते. हेच गावाकडचं वातावरण एन्जॉय करायला मी आलो आहे. आणि तुम्हाला या साईडला दाखवतो. हे बघा इथं पण बघा कसलं खतरनाक धूर झालं आहे. एक नंबर दिसतंय. तर बघा सकाळ झाली आणि आम्ही आता पोचलो आहे गावी. आणि 7 वाजल्यात आणि आम्हाला भेटला आहे गुब्या. आणि गुब्या काय करतो तर शेकोटी लावून देतो आहे मला. हे गुब्याने एवढं सारं घेऊन आलं आहे शेकोटीसाठी. आणि दाद्या पण उठला आहे सकाळ सकाळ. आणि आता चालू आहे बघा. बूट पण नाही काढला अजून. कोणच उठलेलं नाही आहे. फक्त एक बाई उठली सती म्हातारी बघा. शेकोटी करायला थांबलो आणि आगच लागत नाही. आणि गुब्या आणि गोल्ड्यामध्ये वातावरण गरम झालंय. चिंग्या धूर काढते. गोल्ड्या धूर काढ रे. आता मनोज पण आलाय आमच्या सोबत शेकोटी करायला. गुब्या धूर काढ. आता ऊन आलंय आणि गुब्या आणि टिंग्या काय करायला लागले. गुब्या काय करायला लागला. हा गुब्या मागायला लागलाय. सौरभ भाई काय करायला. गावस्कर तर सगळे डेंजर बघा. हा बघा उभ्या इथं येड्यावानी करायला लागला. आग तर लावली आणि दगड पण टाकायला. हे बघा बिचारा त्याचा भाऊ आग लावतोय आणि तो हे करतोय. हे गप